नमस्कार मित्रांनो, स्पार्टन पद्धती यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो. तर बघा मित्रांनो, एक नवीन शाळेची जाहिरात आलेली आहे मित्रांनो. तर बघू शकता, अल्पसंख्याक दर्जा प्राप्ताची शाळा आहे मित्रांनो. बघा, पुरुषोत्तम दास टंडन शिक्षण संस्था दिग्रज जिल्हा यवतमाळ आणि अरिहंत शिक्षण संस्था मानोरा जिल्हा वाशिम. तर बघा, यवतमाळ आणि वाशिम बघू शकता या ठिकाणची शाळेची जाहिरात मित्रांनो. अल्पसंख्याक दर्जा प्राप्ताची शाळा आहे मित्रांनो. या ठिकाणी बघू शकता की या संस्थेद्वारे मुलाखत ठेवलेली मित्रांनो 20/5/2026 बघा, बुधवारी सकाळी 8 ते 12 या दरम्यान तुमची मुलाखत राहते मित्रांनो. मुलाखती येण्या अगोदर मित्रांनो बघू शकता की तुम्ही या ठिकाणी तुमचे मूळ कागदपत्रे सोबत घेऊन यायचे मित्रांनो. त्या ठिकाणी तुम्हाला कोणत्याच प्रकारे, आणि ते पण खर्च न्यायचं मित्रांनो. कोणत्याच प्रकारे तुम्हाला मानधन किंवा कोणतंही दिले जाणार नाही मित्रांनो. तर बघू शकता या ठिकाणी तुम्हाला ॲड्रेससुद्धा मेन्शन केलेला आहे मित्रांनो. तर महत्त्वाच्या गोष्टी म्हणजेच मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पदं बघू शकता मित्रांनो. शिक्षण सेवकाची पदं आहेत मित्रांनो. बघा, BSc BEd मॅथ एक जागा आहे मित्रांनो. BSc BEd बायोलॉजी एक जागा आहे. BA BEd 2 जागा आहे. HSc DEd 3 जागा मित्रांनो. पण या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला TET पात्र असणं गरजेचं आहे मित्रांनो. तुमचं जे वेतन श्रेणी असणार मित्रांनो ते बघा शासनाच्या नियमानुसार राहते. आणि टीप अशी मित्रांनो, अनुभवी उमेदवाराला तसेच महिलांना प्राधान्य राहील मित्रांनो. कदाचित मित्रांनो तुमच्याकडे अनुभव वगैरे असेल तर मित्रांनो नक्की तुम्ही अप्लाय करा. आणि महिलांना प्राधान्य दिलेलं आहे मित्रांनो. नक्कीच चांगली अपॉर्च्युनिटी मित्रांनो. अल्पसंख्याक दर्जाप्राप्त शाळा आहे. त्यानंतर नेक्स्ट जाहिरात आहे मित्रांनो. बघा, RHV राष्ट्रीय हिंदी विद्यालय समिती जालन्याची जाहिरात आहे मित्रांनो. अल्पसंख्याक दर्जाप्राप्त शाळा आहे मित्रांनो. बघा, या ठिकाणी डायरेक्ट बघा, मान्यता प्राप्त अनुदानित प्राथमिक विद्यालयात खालील काही पदं भरायची मित्रांनो. बघू शकता पदाची संख्या एकच आहे मित्रांनो. या ठिकाणी बघू शकता HSc DEd आणि TET लागतं मित्रांनो. TET अनिवार्य आहे मित्रांनो 1ली ते 4थीसाठी मित्रांनो. बघा, मुलाखत आहे मित्रांनो 7 जूनला तुमची मुलाखत राहील मित्रांनो, रविवारी बघू शकता. तरी तुमचे जे मूळ शैक्षणिक अर्हता असेल, प्रमाणपत्र असेल ते मित्रांनो तुम्हाला 7 जूनला 11 वाजता सकाळी तुम्हाला हजर राहायचं मित्रांनो. या ठिकाणी तुम्हाला ॲड्रेससुद्धा मेन्शन करून दिलेला आहे मित्रांनो. बघू शकता, एक चांगली अपॉर्च्युनिटी मित्रांनो. नक्कीच त्या ठिकाणी मुलाखत देऊ शकता मित्रांनो. त्यानंतर नेक्स्ट जाहिरात मित्रांनो बघू शकता, अल्पसंख्याक दर्जाप्राप्त अंजुम बघा, अनवारुल इस्लाम ट्रस्ट मित्रांनो, बाळापूर द्वारा संचलित अकोले जाहिरात आहे मित्रांनो. बघू शकता 1ली ते 5वी 6वी ते 8वी करता या ठिकाणी शिक्षक पाहिजे मित्रांनो. बघू शकता शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारीची सुद्धा जाहिरात आहे मित्रांनो. या ठिकाणी बघू शकता BA BEd किंवा BSc BEd लागतं मित्रांनो. 6 ते 8साठी 5 पदं आहे. HSc DEd बघू शकता 1ली ते 5वीला 3 आहे. प्रयोगशाळा सहाय्यक बघू शकता 1 जागा आहे. आणि कनिष्ठ लिपिकची सुद्धा काय मित्रांनो 1 जागा आहे मित्रांनो. बघा मित्रांनो, नक्कीच त्या ठिकाणी तुम्ही मुलाखत देऊ शकता. 16 तारखेला मुलाखत आहे मित्रांनो. तर नक्कीच तुम्ही 9 वाजता हजर राहून मुलाखत देऊ शकता. त्यानंतर मित्रांनो महत्त्वाचं असं की या ठिकाणी तुम्हाला शिक्षण पात्रता परीक्षा TET CET उत्तीर्ण अनिवार्य आहे 6 ते 8 असल्यामुळे मित्रांनो. आणि याच्यामध्ये विशेष म्हणजे जाहिरातीमध्ये 31 जुलै 2026 रोजी रिक्त होणारी पदेसुद्धा समाविष्ट आहे मित्रांनो. चांगली अपॉर्च्युनिटी मित्रांनो. नक्कीच या ठिकाणी तुम्ही जाऊन मुलाखत देऊ शकता मित्रांनो. अल्पसंख्याक दर्जाप्राप्त शाळा आहे. तर बघा, नेक्स्ट जाहिरात आहे मित्रांनो, चंद्रपूरच्या जाहिरात आहे मित्रांनो. बघू शकता या ठिकाणी सुद्धा बघा, जोगेंद्रनाथ एज्युकेशन सोसायटी चंद्रपूरची मित्रांनो जाहिरात आहे. बघा, महत्त्वाचे आपण बघू, प्राथमिक शिक्षण 5वीसाठी HSc DEd आणि TET अनिवार्य आहे मित्रांनो. त्यानंतर 6वी ते 8वीसाठी BA BEd मराठी TET सेकंड पेपर लागतो मित्रांनो. 9वी 10वीसाठी बघा मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला BSc BEd लागतो जीवशास्त्र. त्याच्यानंतर नेक्स्ट मित्रांनो बघू शकता BSc BEd गणित लागतं मित्रांनो, 1 जागा आहे. कनिष्ठ लिपिक आहे मित्रांनो. बघू शकता BA किंवा BCom किंवा BSc. तुमच्याकडे MA SIT असणंसुद्धा गरजेचं आहे मित्रांनो. एक चांगली अपॉर्च्युनिटी मित्रांनो. बघू शकता मित्रांनो 24 तारखेला मुलाखत आहे मित्रांनो 10 वाजता. नक्कीच त्या ठिकाणी तुम्ही जाऊन
मुलाखत देऊ शकता मित्रांनो. एक जागा आहे मित्रांनो खुल्या संवर्ग दिलेला आहे. तुम्ही कोणत्याही कॅटेगरीचे असाल तर त्या ठिकाणी तुम्ही मुलाखतीला जाऊन त्या ठिकाणी तुम्ही तुमची मुलाखत देऊ शकता मित्रांनो. त्यानंतर नेक्स्ट जाहिरात ते मित्रांनो बघू शकता. अल्पसंख्याक दर्जाप्राप्त शाळाचे मित्रांनो मदनलालजी किसनलालजी संचेती सेवा समिती मलकापूरची जाहिरात आहे मित्रांनो, जिल्हा बुलढाणा. अल्पसंख्याक दर्जाप्राप्त हे मित्रांनो बघू शकता. 9वी 10वीसाठी बघा मित्रांनो एकच पद दिलेलं आहे. या ठिकाणी BA BEd इंग्लिश लागतं मित्रांनो. 100% अशा अंदाने शाळा आहे मित्रांनो. एक चांगली अपॉर्च्युनिटी मित्रांनो. तसेच या ठिकाणी त्यांनी परवानगी पत्रसुद्धा या ठिकाणी मेन्शन केलं बघू शकता मित्रांनो. 18 तारखेला मुलाखत आहे मित्रांनो. 8 ते 12 या दरम्यान तुम्हाला खर्चाने उपस्थित राहायचं मित्रांनो. तुमचे मूळ कागदपत्रासहित तुम्हाला या ठिकाणी ॲड्रेससुद्धा दिलेला आहे मित्रांनो. या ॲड्रेसवरती तुम्हाला हजर राहायचं मित्रांनो बघू शकता. आदर्श विद्यालय उमाडी तालुका मलकापूर जिल्हा बुलढाणा इथे उपस्थित राहायचं मित्रांनो. एक चांगली अपॉर्च्युनिटी मित्रांनो. नक्कीच तुम्ही हजर राहून तुम्ही मुलाखत देऊ शकता मित्रांनो. तर बघा मित्रांनो अशाच नवीन जाहिराती पाहण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो, जेणेकरून तुमच्यासाठी मी नेहमी आपल्या महाराष्ट्रामधले जेवढ्या पण अल्पसंख्याक दर्जाप्राप्त शाळा असेल त्यांची जाहिराती तुमच्यापर्यंत घेऊन मित्रांनो. नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.